आज सकाळी बँड्रा आणि नागपूर न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्यानंतर परिसरामध्ये पोलिसांची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली। सोबतच परिसरामध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं। धमकी देणाऱ्या ईमेलचा स्रोत शोधण्यासाठी सायबर पथकाचं काम वेगाने सुरू असताना मुंबई आणि नागपूर सोबतच आता 4 कोर्टांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येते। अकोल्यामध्ये सुद्धा अशीच धमकी देण्यात आली। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाला मेल आला बॉम्बने उडवून देण्याचा। यावर अकोला पोलिसांनी आणि बॉम्ब शोधक पथकाने याची कसून तपासणी देखील सुरू केली। या प्रकरणावर तिथल्या अधिकाऱ्यांनी या संपूर्ण घटनेबद्दल काय म्हटलंय बघूया। RDX आपलं ऑफिस कलेक्टर ऑफिस कास्ट करण्यात येईल आणि दुपारी 2 वाजेपर्यंत इव्हॅक्युएट करून घ्या, खाली करून घ्या, अशा पद्धतीचा तो मेसेज होता। आणि त्या अनुषंगाने आम्हाला मेसेज मिळाल्याबरोबरच आम्ही आमच्या PDDS टीमला माहिती दिली। लोकल पोलीस स्टेशन आणि RCP सर्व बंदोबस्तासह या ठिकाणी आम्ही आलो। PDDS टीमनी पूर्ण कलेक्टर ऑफिसच्या बिल्डिंगची इमारतीची पूर्ण चेकिंग केलेली आहे आणि परिसराची देखील त्यांनी चेकिंग केलेली आहे आणि त्यांना कुठल्याही या ठिकाणी घातपात घडू शकेल अशा पद्धतीचं कुठलीही वस्तू त्यांना या ठिकाणी मिळून आलेली नाही आहे सध्या। आणि कलेक्टर मॅडम या ठिकाणी आता आल्या, त्यांच्याकडे आम्ही बिल्डिंग त्यांच्या ताब्यामध्येही देण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात बिल्डिंगचं जे रेग्युलर कामकाज आहे ते सुरू होईल। ऑफिसला आज रोजी एक धमकी